सिंचन घोटाळ्याच्या चितळे समिती अहवाल आणि केळकर समितीच्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळानं चर्चा टाळली, पण शेवटच्या दिवशी चितळे केळकर अहवालाबरोबरच कॅगचा अहवालही मांडण्याची शक्यता. निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं पाडला घोषणांचा पाऊस. गारपीटग्रस्तांच्या कर्जाचं व्याज केलं माफ. पीक कर्जाचा आराखडाही 5,000 कोटींनी वाढला. राज्यातल्या मालधक्क्यांच्या संपाचा परिणाम खतांच्या पुरवठ्यावर. पेरणीचा हंगाम आला तरी शेतकऱ्यांकडे खतं नाहीत. कॅम्पाकोला रहिवाशांना देण्यात आलेली मुदत आज संपणार. घरं न सोडण्याचा रहिवाशांचा निर्धार कायम. आदिवासी विकास खात्यातल्या भ्रष्टाचाराविरोधात आदिवासींचं ठिय्या आंदोलन. काल रात्रीपासून आदिवासी विकास आयुक्तालयासमोर शेकडो आदिवासींचा मुक्काम. आज जागतिक बालमजुरी विरोधी दिन. बाल कामगारांना त्यांचं बालपण पुन्हा मिळवून देण्यासाठी अनेक संस्था करतायत प्रयत्न. राज्यात आज साजरी होते वटपौर्णिमा. पर्यावरण संवर्धनासाठी झाडं देऊन सण साजरा करण्याचा अनोखा उपक्रम. आणि आजपासून ब्राझीलमध्ये रंगणार फुटबॉलचा कार्निवल. पहिली मॅच ब्राझील आणि क्रोएशियामध्ये, पण कार्निवलला गालबोट आंदोलनाचं. रियो दी जेनेरियोच्या 3ही विमानतळावरचे काही कर्मचारी संपावर.